विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विजय शिवतारेंनी हा निर्णय घेतलाय। शिवतारे बारामतीतून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। सासवडच्या बैठकीमध्ये शिवतारेंनी ही घोषणा केली। विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक आता अपक्ष म्हणून लढवणार आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विजय शिवतारेंनी हा मोठा निर्णय घेतलाय। विजय शिवतारेंना खरं तर उमेदवारी हवी होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी पवारांवर टीकेचं सत्र सुरूच ठेवलं होतं। दरम्यान आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे। तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून आणि गावागावी फिरतोय 100% विजय। राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची काल इंदापुरात भेट झाली। आमदार भरणे इंदापूरकडे जात असताना माजी आमदार विजय शिवतारे यांची भेट झाली। महायुतीचा धर्म पाळावा, आपण महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी अशी विनंती भरणे यांनी शिवतारेंना केली। अपक्ष उभे न राहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी विनंती करत हस्तांदोलन केलं। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, खरं तर महायुतीचा धर्म पाळावा अशी अनेकदा विनंती करण्यात आली होती, मात्र शिवतारे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। काय ताजे अपडेट्स? अक्षय, या संदर्भात काय अधिकची माहिती? आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते। काही झालं तरी मला लोकसभा निवडणूक जी आहे बारामतीची ती लढवायची आहे अशी इच्छा जी आहे ती अनेक वेळा शिवतारे यांनी बोलून दाखवली होती। बारामतीमध्ये विकासच झाला नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढणार आहे ही भूमिका जी आहे ती शिवतारे यांनी मांडली होती आणि अनेक वेळा 2 ते 3 वेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर मी जाहीर एक बैठक घेऊन त्याच्यात जाहीर करील माझी भूमिका असं देखील शिवतारे यांनी सांगितलं होतं। आणि आज अखेर पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे जो की अपक्ष लढण्याचा आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्या निवडणुकीच्या संदर्भात एक मोठा ट्विस्ट यामुळे निर्माण झालेला आहे। पुरंदरचा एक मोठा बेस जो आहे तो शिवतारेंकडे आहे आणि याचा फायदा ते कसा उचलतात, पुरंदरचा तह होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यापूर्वी हा मोठा निर्णय खरं तर महायुतीसाठी ठरू शकतो की शिवतारे यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या विरोधात जाऊन घेतलेली आहे का आणि यावर मुख्यमंत्र्यांचं काय स्पष्टीकरण हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।